रामकृष्ण हरी. कशी यूट्यूब फॅमिली मस्तच असणार. मी पण मस्तच बरं का. आज मी आले माझ्या माहेरी. बघा इथे विहिरीवर मोटर चालू आहे. आता आहे पिण्यासाठी. विहिरीवरचं पसारा पा किती झाडं आहे. जंगलच आहे विहिरीपाशी. तर इथं प्यायचं पाणी भरायला आले. बघा कसं अडचणीतून पाणी भरावं लागतं शेतकऱ्याला. त्याच्यात रात्रीची लाईट राहते, दिवसाची राहत नाही. कधी दिवसाची राहिली तर लाईट टिकत नाही. दिवसभर लाईट असली 3 दिवस तर लाईट टिकत नाही. गडबडी जाती येते. शेतकऱ्याने कसं पाणी भरायचं आणि रात्रीचं पाणी भरायचं म्हटलं बघा किती अडचण राहते. आता हे विहिरीवर मोटर यायचं म्हटलं तरी बघा किती अडचण येतं. पूर्ण झाडं झुडं आहे बघा. बिबट्याची भीती. तेव्हा कसं शेतकऱ्याचं जीवन आहे पा. सगळीकडून गबाळ आहे. बिबट्याची तर किती भीती राहते. लाईटाची चौकाट्याची. भरली का कळशी? हे काय उगेले ग? कोथिंबीर एक काय टाकेली ती टाकेले का? ती कांद्याला वावसं होईल ना. आणि ती वरतं काय ते पुढं हे कोथिंबीरीच्या वर लागून? तिकडं पुढं का? हां ती कोथिंबीरची तेवढी. हां हां. त्याला फुलं आले का? नाही होत आई. हे हाय हात तिले त्याच्यातलं. ये वरतं याच्या वर लागून पाय ना ते कडानं. ईड दांडाला तेच ना मग. चिल आहे का तो? हां. हां हां. भाई पाय हा चिल किती उगला. काढला तेवढं राहून जाईल. कोथिंबीर पाय किती भारी उतरली. तिकडं वरल्या का तो वापस कोथिंबीरीचाच आहे का? हां 3 वाफे टाकले. कोथिंबीरीला बी भाव नाही म्हणते बाई. कांदे पा किती मस्त झाले. कोथिंबीरीला भाव नाही राहिला. यावर्षी कांद्यामध्ये शेतकरी हुकले. कांदे एवढे खास नाही झाले. पावसाने पूर्ण कांद्याचा नाश झाला. पाऊस असला तर मापात पाऊस झाला तर बरा, नाही तर जास्त कमी पाऊस झाला तर सगळं नुकसान करून टाकतं. बघा हे जनावरांसाठी गिन्नी गवत. तिथं डोंगळे लावायचे. ऊन ताण काहीच पाहावं लागत नाही शेतकऱ्याला. हे बघा कांदे कापू राहिले एवढं उन्हाचे. कांद्याला भाव नाही आता. शेवग्याच्या झाडाला बा किती भारी शेंगा येले मस्त. एवढ्या शेंगा जर आल्या तर खातं खावायच्या नाही बाई. एवढ्या शेंगा आल्या तर खातं खावायचे नाही. हां हा ना. शेंगा खावा माहिती का? हाडायला चांगल्या राहते. कोणी राहिलं